नमस्कार. पी-एम आवास योजनेसाठी तुम्ही पात्र आहात का? हे अगदी सहज सोप्या पद्धतीने तपासता येते. त्याबरोबरच ऑनलाईन अर्जही करता येतो. या व्हिडिओमध्ये एलिजिबिलिटी चेक कशी करायची आणि अर्जाची प्रक्रिया स्टेप बाय स्टेप दाखवली आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि डिजिटल भाग्यश्री या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. गुगलवरती PMAY टाईप करायचं आहे आणि जी पहिली वेबसाईट येते त्याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि इथं अप्लाय फॉर PMAY 2.0 वरती मी क्लिक केलं आहे. इथे काही नियम आहेत ते वाचायचे आहेत तुम्हाला. तुम्हाला जर इंग्लिशमध्ये समजत नसतील तर ते खाली हिंदीमध्ये देखील त्यांनी दिलेलं आहे. ते व्यवस्थित पूर्ण वाचून घ्यायचं आहे. वाचल्यानंतर खाली क्लिक टू प्रोसीड वरती क्लिक करायचं आहे. क्लिक टू प्रोसीड केल्यानंतर इथे तुम्हाला डॉक्युमेंट्स काय काय लागणार आहेत अर्ज करण्यासाठी ते सर्व डॉक्युमेंट्स इथे तुम्हाला दिलेले आहेत. ते सर्व डॉक्युमेंट्स तुम्हाला फॉर्म भरताना रेडी ठेवायचे आहेत आणि नेक्स्ट प्रोसीड वरती क्लिक करायचं आहे. प्रोसीड वरती क्लिक केल्यानंतर इथे आता आपण एलिजिबिलिटी चेक करणार आहोत. यामध्ये पहिलं तुमचं राज्य निवडायचं आहे. तुमचा ॲन्युअल इन्कम किती आहे ते इथे टाकायचं आहे. तुम्ही सिलेक्ट केल्यानंतर इथे व्हर्टिकल सिलेक्ट करायचं आहे, म्हणजे तुम्ही कशासाठी इथे अर्ज करत आहात. मग मी इथे इंटरेस्ट सबसिडी स्कीमवरती टिक केलेलं आहे. खाली आता तुम्हाला 2 क्वेश्चन विचारले जातील. भारतात तुमचं पक्का हाऊस आहे का? येस ऑर नो. आणि गव्हर्नमेंटचे तुम्ही कोणती स्कीम चालू आहे का ते. त्यानंतर टिक केल्यानंतर नेक्स्ट म्हणायचं आहे. यामध्ये नेक्स्टमध्ये तुम्हाला इथे आधार नंबर टाकायचा आणि आधार कार्ड प्रमाणेच तुमचं नाव टाकायचं आहे आणि जनरेट OTP म्हणायचं आहे. खाली जनरेट OTP केल्यानंतर तुम्हाला एक OTP येईल तुमच्या नंबरवरती. तो OTP इथे टाकायचा आहे आणि सबमिट म्हणायचं आहे. सबमिट केल्यानंतर इथे जर तुम्ही एलिजिबल असाल तर तुमचा फॉर्म ओपन होईल, नसाल तर यू आर नॉट एलिजिबल असे इथे दाखवेल. आता इथे पर्सनल डिटेल्स भरायचे आहेत. यामध्ये तुम्ही तुमचा मोबाईल नंबर, ईमेल ID, जेंडर सिलेक्ट करायचं आहे आणि इथे खाली एम्प्लॉयमेंट स्टेटस, त्यानंतर ऑक्युपेशन सिलेक्ट करायचं आहे. खाली शैक्षणिक योग्यता यामधलं सिलेक्ट करायचं आहे. तुमचं शिक्षण किती झालं आहे ते. तुमचं रिलिजन सिलेक्ट करायचं आहे. सब कॅटेगरी काय असेल ती सिलेक्ट करायची आहे. एज्युकेशन सिलेक्ट करायचं आहे आणि सेव्ह अँड कंटिन्यूवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर पुढचा फॉर्म फॅमिली मेंबर डिटेल्स. यामध्ये फॅमिली मेंबरचे नाव, जन्मतारीख आणि ते त्यांच्यासोबत तुमचं रिलेशन, त्यांचं जेंडर, आधार नंबर आणि त्यांचं ऑक्युपेशन. परत तुम्ही ॲडवरती क्लिक केल्यानंतर परत दुसऱ्या मेंबर्सची माहिती टाकायची. हाऊस होल्ड डिटेल्समध्ये EWS आणि LIG. जर तुमचे वार्षिक उत्पन्न 3 लाखापर्यंत असेल तर EWS सिलेक्ट करा. 3 ते 6 लाख यामध्ये असेल तर LIG आणि 6 लाखापेक्षा जास्त असेल तर MIG सिलेक्ट करायचं आहे. आणि ते तुम्हाला इन्कम सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे आणि सबमिट करायचं आहे. नेक्स्ट म्हणायचं आहे. त्यानंतर इथे ॲड्रेस डिटेल्स. ह्यामध्ये लक्षात घ्या, जिथे तुम्हाला जागा खरेदी करायची आहे किंवा जिथे तुम्ही घर बांधणार आहात तिथला सगळा पूर्ण ॲड्रेस तुम्हाला इथे व्यवस्थित भरायचा आहे. स्कीम डिटेल्स ह्यामधले दिलेले कोणती स्कीम तुम्ही घेत आहात का, नो म्हणायचं आहे. पुढे होम लोन डिटेल्समध्ये इथे PM1 यामध्ये तुमची बँक सिलेक्ट करायची आहे. तुम्हाला कोणत्या बँकेचं तुम्ही होम लोन करणार आहात. 1 मध्ये नसले तर इथं 2 मध्ये PL1 नेम सिलेक्ट. ह्यामध्ये सगळे बँकांची नावं आहे. त्यामधले तुम्ही कोणतं तुमची बँक आहे ते सिलेक्ट करायचं आहे आणि खालचे 2 ऑप्शन आहेत त्याला टिक करायचं आहे आणि सबमिटवरती क्लिक करायचं आहे. सबमिट झाल्यानंतर तुम्हाला मेसेज येईल तुमचा फॉर्म सबमिट झाला आहे म्हणून. त्यानंतर अर्ज यशस्वीरित्या सबमिट झाल्याचा संदेश येतो. ॲप्लिकेशन रेफरन्स ID तयार होतो. अर्जाची PDF ॲक्नॉलेजमेंट रिसिप्ट डाउनलोड करण्याचा पर्याय मिळू शकतो. अर्जाचं PDF तुम्हाला डाउनलोड करायला मिळू शकतं आणि पुढे व्हेरिफिकेशन बँकेकडून केलं जाते. ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर तुमच्या मित्रांसोबत शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.